चला मित्रांनो, म्हणलं आज सुट्टी आहे. अक्षितला घेऊन म्हणलं आज कात्रज बागेत जावं, राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये. अक्षितला पहिल्यांदाच घेऊन जातोय आम्ही या बागेत. आणि आतमध्ये एंट्री गेल्या पहिल्यांदाच इथे वॉटर फाउंटन चालू होतं. फाउंटन बघून अक्षित एवढा खुश झाला, त्याला वाटलं की मी आतमध्ये जायला पाहिजे. तिथून आम्ही सापाच्या लाईनीमध्ये शिरलो आणि इथं भला मोठा साप होता. काय बाळाई काय चला इकडे बघ. चला 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 आले पाहिजे. साप बघत बघत आम्ही कासवाच्या लाईनीमध्ये शिरलो आणि अक्षितला कासव बघून खूपच आनंद झाला. त्याला सारखंच जावं वाटायचं तिथं कासवागड. तो आमचा हात सोडून तिथं कासव बघायला. आणि इथून पुढेच एका रूममध्ये हिरवा सरडा होता, ते पाहण्यासाठी आतमध्ये गेलो. बरेच काही प्राणी होते आतमध्ये, पण पहिल्यांदा तोच होता तिथं. आतील काही प्राणी बघून तसं आम्ही लाईनीमध्ये बाहेर निघलो. जसं आम्ही बाहेर निघालो तसं या समोरच्या जाळीत मगर होती. आतल्या रूममधील गर्दी कमी करून लोक इथं मगर बघायलाच खूप गर्दी झाली होती, त्याच्यामुळं एवढं काय पाहायला मिळालं नाही. पण अक्षितने तिथून कसं तरी पाहिले गर्दीतून. आणि जरा पुढच्याच कोपऱ्यावर एका काचेमध्ये कासव, वेगळ्या प्रकारचं कासव ठेवलं होतं. ते आम्ही पाहिलं, पण अक्षितला काय तिथं दम निघाला, तो लागला सारखाच पळायला. अरे इकडे बाळा, इकडे 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 इकडे. हे तिकडे नाही दादा, दादा तिकडे नाही, तिकडे नाही, तिकडे नाही, इकडे दादा, इकडे 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 सरळ. इथे उतरून आम्ही मोर बघायला निघालो. पायऱ्या उतरून, तेव्हा पायऱ्यावरून उतरताना तो फक्त उड्या मारत होता, म्हणून त्याच्या मम्मीनं त्याच्या हाताला धरलं. मोर बघून झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. पण तेव्हा तो हळूहळू पायऱ्या चढू लागला. दमला होता खूप, भूक लागली होती. थकला तरी पण तो पायऱ्या चढत होता. एवढ्या पायऱ्या चढून तो येऊन थकून इथे बसला. शेवटी त्याला बसावं लागलं आणि थोडासा दम घेऊन शिवदादा जे करतोय ना ते त्याला करायचं होतं. म्हणजे जसं शिवदादा करतोय तसं त्याच्यासारखं त्याला करायचं होतं. शिवदादा जाऊन तिथं बसला होता, त्याला पण जाऊन तिथं बसायचं होतं. काय बघायला झाला तिथं? हवा इथून दिसतं इकडे. आणि बघ चिकोला शिवदादाच्या माग त्या बांबूला धरून कट्ट्यावरून चालायचं होतं. हे चला रे, चला चला, हे चल. त्या दोघांना म्हणलं या चालत कधी यायचं. मी जाऊन पुढे बसलो. तेवढ्यात शिवदादा माझ्याकडे पळत आला आणि अक्षितला तहान लागली होती. तो पाण्याची बॉटल मागत होता आणि पाणी पित पित चालत होता मम्मी आणि समृद्धी दीदी सोबत. एकदा का पाण्याची बॉटल हातात मिळाली की त्याला पाणी खेळायचं असतं. मग तो कधीच सोडत नाही पाणी. पाणी तोंडात घेणार, त्याच्या गुळण्या करणार किंवा बॉटल घेऊन असंच फिरत राहणार. इथून सरळच आम्ही हत्ती बघण्यासाठी निघालो आहे. पुढे आणखी भरपूर प्राणी आहेत. काय
हा ते कोण कुठून चालतोय रे? शेवटी अक्षित आणि शिवदादा पळून पळून थकले. दोघांना उचलून घेतलं. ची पण बाग बंद होण्याची वेळ आली होती आणि आमचा पण निघण्याचा टाइम झाला होता. म्हणून आम्ही आता या बागेचा निरोप घेतला. चला तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूया अक्षितच्या काही करामती. धन्यवाद.